नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत करिअरच्या दिशा। विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी पालकांना चिंता आहे। आपले पाल्य पुढे जाऊन कोण बनणार, भविष्यात त्यांच्या करिअरची दिशा काय असणार याविषयी पालक व विद्यार्थी त्रस्त आहेत। त्यांच्या यशस्वी आयुष्याची पाठ कसे असेल याविषयीची माहिती तज्ञ मार्गदर्शकांकडून देण्याचा आमचा प्रयत्न। नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत करिअरच्या दिशा। नमस्कार, नंबर 1 निर्धार न्यूज मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपली करिअरची दिशा या विशेष मालिकेमध्ये आपल्या ठिकाणी स्वागत आहे। खरं तर करिअरची दिशा सुरू केल्यानंतर या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत। करिअरची दिशा या विषयावरती बोलण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे या विषयावरती मार्गदर्शन होण्याची गरज आहे, अशी भावना पालकांकडून विद्यार्थ्यांकडून होताना दिसत आहे। आज आपण या करिअरची दिशा या विषयामध्ये आणखी एका मान्यवरांशी बातचीत करणार आहोत। खरं तर अगदी म्हणजे ग्रास रूट वरती जाऊन ते काम करतायत, विद्यार्थ्यांमध्ये जाऊन ते काम करतायत, विद्यार्थ्यांना हाक मारतायत, जनजागरण करतायत। आपलं करिअर, आपल्यातला विद्यार्थी आहे तो शासकीय व्यवस्थेमध्ये असला पाहिजे याचे धास धरून ते काम करतायत। असे सत्यवान रेडकर आजच्या या मुलाखतीमध्ये आपल्या सोबत आहेत। सत्यवान रेडकर हे मुंबई सीमा शुल्क मध्ये कनिष्ठ अनुवाद अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। त्याशिवाय तिमिरातून तेजाकडे याचे संस्थापकीय अध्यक्ष आहेत आणि त्या तिमिरातून तेजाकडे या बॅनर खाली ते अनेक विद्यार्थ्यांना जनजागरणाचं काम ते करतायत। शाळांनी फिरून जनजागरणाचं ते काम करतायत। 350 ठिकाणी त्यांची व्याख्यानं झालेल्या आहेत। या व्याख्यानातून त्यांनी करिअरच्या संदर्भातल्या दिशा त्यांनी दिलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना नव्या वाटा सांगितलेल्या आहेत, विद्यार्थ्यांमध्ये जनजागरण त्यांनी केले आहेत। आपण त्यांच्याशी आज या करिअरच्या दिशा या विशेष मालिकेमध्ये बातचीत करणार आहोत। नमस्कार रेडकर सर, तुमचं आमच्या करिअरची दिशा या मालिकेमध्ये स्वागत आहे, खूप खूप स्वागत आहे सर। खूप आनंद होतोय तुमच्याशी बातचीत करत असताना, कारण तुम्ही प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांमध्ये गेलात तुम्ही आणि निशुल्कपणे म्हणजे सेवाभावी वृत्तीने काम करणं हा वेगळं असतं आणि किंवा एखादा कमर्शियल हेतू ठेवून काम करणं वेगवेगळं असतं। एक निशुल्कपणे आपल्या कोकणातली किंवा आपली माणसं, मराठी माणसं, मुलं ही शासकीय व्यवस्थेमध्ये असली पाहिजेत, अधिकारी असले पाहिजेत या दृष्टिकोनातून काम करतात। याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक आहे। शिवाय तिमिरातून तेजाकडे या आशयाखाली तुम्ही खऱ्या अर्थानं म्हणजे एक विद्यार्थ्यांमध्ये चेतना, जागरण, जागृती असेल ती करतात, त्याबद्दल खूप तुमच्याबद्दल कौतुक आहे सर। सर्वात प्रथम मला जाणून घ्यायचं आहे, आपल्याला करिअरच्या या संदर्भात बोलायचं आहे, चर्चा करायचीच आहे, परंतु हे जे अभियान तुमचं आहे तिमिरातून तेजाकडे या संदर्भात सर थोडं संक्षिप्तपणे आम्हाला जरा सांगा। तर नमस्कार प्रेक्षको, वास्तविक हे मुलाखतकार जे आहे ते माझे मित्रच आहेत आणि माझे समाज बांधव सुद्धा आहेत, त्यामुळे त्या दोन्ही गोष्टीचा मला अभिमान आहे। नंबर 1 निर्धार न्यूज चॅनल म्हणून ज्याचं नाव आहे आणि तो निर्धार त्यांचा पक्का आहे की ही जी त्यांनी एक मालिका जी सुरू केलेली आहे आणि या मालिकेमधले जे काही माझं पुष्प, आज कितवं पुष्प मला कल्पना नाहीये, परंतु जे काही माझं आज पुष्प जे त्यांनी ठेवलेलं आहे, तर एक समाज बांधव म्हणून, एक मित्र म्हणून, एक पत्रकारिता म्हणजे एक जो लोकशाहीचा जो स्तंभ समजला जातो त्यातलं एक प्रखर एक भक्कम पाया किंवा कणा तुम्ही त्याला म्हणा, की त्या संदर्भात हे आज मुलाखत सत्र येत आहे। तर लक्षात घ्या की तिमिरातून तेजाकडे या अर्थातच तुम्हाला सर्व म्हणजे या शब्दातच पूर्ण अर्थ दडलेला आहे की अंधाराकडून प्रकाशाकडे। आता नेमका हा अंधार कोणता आहे? आमच्या या चळवळीमधला अंधार कोणता आहे? तो तुमचा दिवस आणि रात्रीमधला अंधार नाहीये। हा अंधार कोणता आहे की आमचे जे काही विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग जे सुप्त अवस्थेत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आहेत त्यांना जागृत करून त्यांना प्रकाशाच्या वाटचालीकडे म्हणजे त्यांना ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। आता ध्येयपूर्ती नेमकी कोणती? तर आमचा एकच संकल्पना आहे, म्हणजे एकच संकल्प आहे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव घडवायचंय आणि आम्हाला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन सुद्धा घडवायचंय। म्हणजे एक विचार करा, शासकीय अधिकारी होतात पण नंतर काही लोक त्यांना शिव्या घालतात, परंतु इथे काय आहे की आम्हाला अशा प्रकारचे अधिकारी घडवायचे आहेत की पारदर्शक कारभार चालवतील आणि आपली प्रतिमा स्वच्छ ठेवतील। म्हणजे दोन संकल्पना आहेत। एकतर प्रत्येक गावामध्ये आपल्याला असे गावं तयार करायचे की शासकीय कर्मचारी प्रत्येक घरामध्ये दिसतील,
कोणी शिक्षक असेल, कोणी इंजिनियर असेल, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, अशा विविध क्षेत्रातले असतील. आणि दुसरी गोष्ट आहे की ते जे अधिकारी निवडून येतील ते भ्रष्टाचार मुक्त प्रशासनातला एक भाग असतील की जेणेकरून त्यांना पाहिल्यानंतर लोकांनी प्रेरणा घ्यावी की आम्हाला सुद्धा यांच्यासारखं बनायचंय. त्यामुळे तिमिरातून त्याच्याकडे जी सिंपल कॉन्सेप्ट आहे की आम्हाला अज्ञानाच्या अंधाराकडून सज्ञानाच्या प्रकाशाकडे या तरुण पिढीला घेऊन जायचं. नक्कीच तुमचं हे कार्य जे आहे ते अज्ञानाचं अंधाराकडून सज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारं कार्य आहे आणि त्या कार्यासाठी तुम्ही ते कार्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आज कार्यरत आहात. अगदी म्हणजे ज्याला आपण ग्रास रूट पर्यंत जाऊन तुम्ही काम करता ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे. सर, मला आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने आपण आता कोकणात आहोत, तुम्ही कोकणातले, आम्ही कोकणातले, शेवटी आपण मग कोकणावरती चर्चाही करणारच, बरोबर की नाही. आपल्या कोकणाची गुणवत्ता आहे आणि अव्वल दर्जाची गुणवत्ता आहे आपल्या विद्यार्थ्यांची. मग ही मुलं पुढे जाऊन प्रशासकीय व्यवस्थेमध्ये का नाही आहेत, ते का अधिकारी होत नाहीत, या संदर्भातली आम्हाला थोडक्यात माहिती द्या. हा प्रश्न जो आहे तो कित्येक कालावधीपासून चालत आलेला आहे. लोकांनी या प्रश्नावरती फक्त वक्तव्य केलं, पण तिमिरातून त्याच्याकडे चळवळीने आणि आम्ही या प्रश्नाच्या अनुषंगाने वास्तविक कृती केली. भाषणं ठोकणं वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्यक्षात त्याच्यावरती अंमलबजावणी किंवा कृती करणं वेगळं असतं. आम्ही फक्त त्यावेळेला त्यापासून म्हणत आलो की कोकण बोर्ड अव्वल स्थानावरती येतो आणि नंतर आमची मुलं प्रशासकीय सेवेत का नसतात, कोकण बोर्ड अव्वल स्थानावरती येतो प्रशासकीय सेवेत का नसतात, हे आम्ही जवळपास 12-13 वर्ष फक्त बोलतच आलो. त्याच्यावरती वास्तविक कृती झाली का? नाही झाली. त्याच्या प्रश्नाचं समाधान करण्यासाठी कोणी प्रयत्न केले का? नाही केले. मग या वेळेला आहे ना, आपली एक भूमिका असते तशी. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे. जरी मी मालवण तालुक्यामध्ये आज हे मुलाखत सत्राचा एक भाग जरी असलो आणि किंवा सावंतवाडीमध्ये जरी माझं गाव असलं तरी मी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे, मी सुद्धा कोकणाचा भूमिपुत्र आहे, मी सुद्धा महाराष्ट्रात राज्याचा भूमिपुत्र आहे. तर माझं समाजासाठी जे काही देणं जे मी लागतो, माझी जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो या माध्यमातून. आता राहिला विषय, आपला जो विषय कोकणा संदर्भातला, की हेच होतं की प्रत्येक वेळेला कोकण बोर्ड अव्वल स्थानावरती येतो. पालक म्हणून एक मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा तुम्ही एक पालक आहात, तुमचा विद्यार्थी 10वीला उत्तीर्ण झाला, चांगले टक्केवारी मिळालं, तुम्ही त्याचा जल्लोष साजरा करता की माझं झील पहिलं येलो, माझं. आता काही लोकांना मालवणी समजत नसेल तो त्यांचा लुकआउट आहे, परंतु आमच्या बोलीभाषेचा मला अभिमान आहे, त्यामुळे मी माझ्या व्याख्यानामध्ये सुद्धा मालवणीचा वापर करतो. तर माझं झील पहिलं येलो, घ्या पेढे. माझा चेडू पहिला इला, घ्या पेढे. निबंध स्पर्धेमध्ये माझो झील इलो, या स्पर्धेमध्ये माझो झील इलो, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये माझो झील उत्तीर्ण झालो, चेडू उत्तीर्ण झाला, जे काय असेल. म्हणजे तुम्ही शालेय स्तरावरती जर पाहाल की या स्कॉलरशिप परीक्षा असतील, एनएमएस परीक्षा असतील किंवा टॅलेंट सर्च परीक्षा असतील किंवा लोकल जे काही कॉम्पिटिशन असतात, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, तर याच्यामध्ये मुलं झळकल्यानंतर किंवा पेपरमध्ये एखादी बातमी आल्यानंतर पालक जल्लोष साजरा करतात. शाळेतले ते काही जे शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील कॉलेजमधले, ते जल्लोष साजरे करतात. परंतु माझी विद्यार्थी सध्याच्या घडीला प्रशासकीय सेवेत का नाही, याचं उत्तर शोधण्यासाठी किंवा याच्यावर निराकरण करण्यासाठी कोणाचे प्रयत्न नाही झालेले. पालकांची सुद्धा तीच भूमिका आहे की जी माझा जर मुलगा किंवा मुलगी जर एखाद्या स्कूल लेवलला, कॉलेज लेवलला जर त्याच्यामध्ये टॅलेंट होतं तर तो त्या टॅलेंटचा वापर करिअरच्या दृष्टिकोनातून शासकीय यंत्रणेमध्ये का करू शकला नाही. म्हणजे विचार करा, लोकांनी तर याच्यावर वक्तव्य केलं की कोकणातले विद्यार्थी प्रशासकीय सेवेत का नाहीत, परंतु ते प्रशासकीय येण्यासाठी इतरांकडून काय प्रयत्न करण्यात आले. मग ते सामाजिक कार्यकर्ते असतील, एखाद्या शैक्षणिक संकुलातले पदाधिकारी असतील, बाकी काही स्थानिक भूमिपुत्र असतील किंवा काही हितचिंतक असतील, तर त्यांच्याद्वारे काय प्रयत्न करण्यात आले हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे. जर प्रयत्न केले नसतील, आउटपुट शून्य. मग त्या फक्त म्हणजे जे तुम्ही फक्त बोलतात की काळजी दाखवतात की कोकणातले मुलं प्रशासकीय सेवेत का नाहीत, यापेक्षा कोकणातले मुलं प्रशासकीय यावेत यासाठी माझं वैयक्तिक काय योगदान आहे किंवा माझं सामूहिक काय योगदान आहे याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये आणि त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. आम्ही याच प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही कृती केली. फक्त कृती केली नाही, अंमलबजावणी केली. अंमलबजावणी केल्यानंतर सुद्धा आता जवळपास आमच्या समूहातील 22 शोषोगता आहेत. कोणताही क्लास किंवा अकॅडमी न लावता त्यांची निवड स्वयं अध्ययनाने म्हणजे सेल्फ स्टडी करून झालेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या की भविष्यामध्ये
कोकण बोर्ड जसं अवॉर्ड सणावरती येतो तसा कोकण बोर्ड प्रशासकीय सेवेत सुद्धा अवॉर्ड सणावरती येणार. आणि याच्यासाठी तिमिरातून त्याच्याकडे चळवळ, ही जी शैक्षणिक चळवळ आहे, या आधुनिक काळामध्ये आम्ही ही चळवळ राबवतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. जसं म्हटलं तर चांदा ते बांदा, चांदा म्हणजे तिथे, बांदा म्हणजे आपल्या येते. त्यामुळे लक्षात घ्या, कोकणापासूनच सुरुवात आहे, म्हणून या चळवळीला नाव दिले कोकण शैक्षणिक चळवळ. बरोबर, नक्की नक्की. परंतु हे सगळं, ही जी सद्यस्थिती आहे त्या सद्यस्थितीला बदलायचं आहे किंवा त्याला आता ती सद्यस्थिती सुधारायची असेल तर काय उपाययोजना केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बघा, तुम्ही स्थानिक भूमिपुत्र जर असाल तर अशा प्रकारच्या शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करणं गरजेचं आहे. मी लोकांना वारंवार सांगत असतो, काही लोक त्याला परिहास समजत असतील, त्याला एक मजाक मस्तीचं स्वरूप देत असतील, जे काय असेल, पण मी माझ्या ज्या व्याख्यानाला, मी व्याख्यान म्हणत नाही, मी माझ्या व्याख्यानाला म्हणतो शैक्षणिक कीर्तन. आणि हे शैक्षणिक कीर्तन अशा प्रकारचं असतं की माझ्या नावापुढे महाराज लिहिलेलं नसतं, माझ्या नावापुढे फक्त सर लिहिलं जातं किंवा रेडकर असंच लिहिलं जातं, किंवा माझ्या नावापुढे माझं डेजिग्नेशन लिहिलं जातं की हा व्यक्ती संबंधित शासकीय यंत्रणेमधला अधिकारी आहे. मग माझं जर शैक्षणिक कीर्तन जेव्हा असतं त्यावेळेला पालक उदासीनता, विद्यार्थ्यांची उदासीनता, कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सुद्धा उदासीनता असतो. मग धार्मिक कीर्तन आयोजित केलं जातं, मग शैक्षणिक कीर्तन आयोजित करण्यासाठी पुढाकार का घेत नाही? आता मी जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की अमुक अमुक तालुक्यामध्ये, अमुक अमुक गावामध्ये मला रात्री शैक्षणिक कीर्तन करायचे 8 वाजता, मला शैक्षणिक कीर्तन करायचे 10 वाजता, तर मला कारण काय देणार? नाही सर, रात्रीच्या वेळेला कोण येतील? परंतु तुम्हीच विचार करा, मी तुम्हाला आत्ताच एक एक्झाम्पल सांगतो. कोल्हापूरमध्ये गडहिंग्लज तालुक्यामध्ये मी हनिमनाळ्या गावामध्ये गेलो होतो. गाव म्हणतो, शहर नाही, गावामध्ये. तर त्या गावामध्ये आम्ही व्याख्यान किती वाजेपर्यंत करावं? आम्ही मध्यरात्री 2 वाजेपर्यंत व्याख्यान केलं आणि त्या सुद्धा गावामध्ये 30 विद्यार्थी उपस्थित होते. हे इथलं उदाहरण सांगतो. सावंतवाडीमध्ये कोंडुरे जे गाव आहे ना, तिथे आम्ही मध्यरात्री 1 वाजेपर्यंत व्याख्यान केलं. हा सुद्धा एक इतिहास आहे की जसं धार्मिक कीर्तन होऊ शकतं तसं शैक्षणिक कीर्तन सुद्धा होऊ शकतं. आणि शैक्षणिक कीर्तन ही काळाची गरज यासाठी आहे की आमचे जे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये जे येतात ते प्रज्ञावंत म्हणून प्रशासकीय सेवेच्या यादीमध्ये येऊ शकतील. परंतु याच्यासाठी जे शैक्षणिक कीर्तनांची जी गरज आहे ना, ही आधुनिक काळामध्ये ती गरज आहे. आणि या गरजांची पूर्तता करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी पुढाकार घ्या, शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींनी पुढाकार घ्या, समविचारी व्यक्तींनी पुढाकार घ्या. आणि अशा प्रकारचे, आणि लक्षात घ्या, आमची जी चळवळ आहे ना ती निशुल्क असते. जसे तुम्ही जर बोलत असाल ना, एखादी व्यक्ती धार्मिक कीर्तन करतो पण तो धार्मिक कीर्तन फुकटमध्ये करत नाही. पण आमचं आता जवळपास 325 व्याख्यानं झाले. आम्ही 1 रुपया सुद्धा मानधन घेत नाही, 1 रुपया सुद्धा प्रवास भत्ता घेत नाही. आणि आम्ही निशुल्क देतो. व निशुल्क यासाठी देतो कारण मी स्वतःला शून्य समजतो. पण हा शून्य तुमच्या समोर जर लागला नाही तर 1चे 10 होणार नाहीत, 10चे 100 होणार नाहीत, 100चे 1000 होणार नाहीत, 1000चे 10,000 होणार नाहीत. मग लक्षात घ्या की मी स्वतःला शून्य समजतो. हे माझं सामाजिक दायित्व आहे. हे कोकणाप्रती माझं जे योगदान आहे ते कोणावर उपकार नाहीये, फक्त माझं काम आहे. इट इज अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. याच्यात आमच्या कुटुंबाला त्याग करावा लागतो. परंतु शेवटी कोणी इथे देवदूत येणार नाहीये, स्वतः आपल्यालाच करायचं. आणि एक म्हटलं होतं ना, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तर केल्याची जे पाहिजे आहे ना त्याची सुरुवात आपण स्वतःहून केलेली. नक्की नक्की. सर, हे सगळं आपल्याकडून जाणून घेत असताना मला असं वाटतं की शैक्षणिक संस्थांनी देखील पुढाकार केला पाहिजे आणि सामाजिक संस्थांनी देखील या विषयामध्ये नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पुढे आलं पाहिजे. विविध आपण उपक्रम करत असतो. अशा पद्धतीचं शैक्षणिक चळवळ चालवली तर काय चुकलं? मग त्यातही आपण योगदान दिलं पाहिजे असं या निमित्ताने वाटतं. केंद्र शासनाच्या ह्याच्यामध्ये मराठीचा मराठीची जी मुलांची जी टक्केवारी आहे इतरांच्या मानाने ती फार समाधानकारक नाहीये किंवा कमी आहे, अशा पद्धतीचं चित्र आहे. ते कशामुळे झालं, त्याच्या मागची कारण काय? जर तुम्ही आता पाहत असाल तर आज तारीख आहे जवळपास 25 एप्रिल आहे. 2-3 दिवसापूर्वी जर तुम्ही वर्तमानपत्र जर वाचले असतील तर 2-3 दिवसापूर्वी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामचा निकाल लागला. वास्तविक तुमच्या मालवण तालुक्यामधून सुद्धा यशोगाथा आहेत. पण सिव्हिल सर्व्हिसेसचा जेव्हा निकाल लागला तेव्हा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून किती व्यक्तींची निवड झाली हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आणि किती व्यक्तींची निवड होऊ शकली असती पण का नाही झाली हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. मी तर अजूनपर्यंत तरी यशोगाथा अजून पेपरमध्ये वाचलेलं नाहीये की सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काही मुलांची निवड झाली असेल, पण बघूया आता कधी पेपरमध्ये येईल. परंतु लक्षात घ्या की मराठी जी टक्केवारी आहे, तुम्ही जर केंद्र शासनाचं जर उदाहरण पाहिलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मुंबई कस्टम्स मध्ये कामाला आहे. इट इज अ पार्ट ऑफ रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर आमची जी निवड होते ती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून होते. तर ज्या वेळेला माझी निवड झाली स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये
त्यावेळेला असा कोणता गवगवा नाही झाला, कुठे मोठा जाहीर सत्कार वगैरे किंवा एक बोलतात ना मिरवणुका काढल्या गेल्या किंवा असं नाही होत. हेच जर पश्चिम महाराष्ट्रात माझी निवड झाली असती तर तिथे मोठा गवगवा झाला असता की आमच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र सत्यवान यशवंत रेडकर यांचं स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून निवड झाली, त्यांचा जाहीर सत्कार ठेवण्यात आलेला आहे, की मिरवणुका काढलेल्या आल्या किंवा पेपरमध्ये बातमी. आता तर सत्यवान रेडकर पेपरमध्ये बातमी नेहमीच येत असतात, पण त्यावेळेला यशोगाथा झाल्यानंतर पेपरमध्ये बातमी का नाही आली? ठीक आहे, सत्यवान यशवंत रेडकर हा पहिला गव्हर्नमेंटचा जॉब नाहीये. मी वयाच्या 22 वर्षी IIT मुंबई म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईमध्ये लागलो होतो. ते सुद्धा ऑटोनॉमस बॉडी आहे भारत सरकारची, त्याला स्वायत्त संस्था म्हटलं जातं. मग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मुंबई जे अभियांत्रिकी क्षेत्रातले जे काही घडवण्याचे कामं करतात ते सुद्धा केंद्र शासनाचं जे कार्यालय आहे, तिथे सुद्धा जर माझी निवड झाली होती 22 वर्षी, त्यावेळेला पण सत्कार नाही झाला. नंतर निवड झाली त्यावेळेला सत्कार नाही झाला. मग इथे फक्त सत्कार मूर्ती कोण दिसतात? एखादी सिव्हिल सर्व्हिसेस पास झाली, सत्कार मूर्ती. MPSC परीक्षा पास झाली, सत्कार मूर्ती. परंतु तुम्ही लक्षात घ्या, MPSC UPSCच्या व्यतिरिक्त सरळ सेवा भरती सुद्धा एवढ्या आहेत, जसं तलाठी भरती आहे, लिपिक टंकलेखक भरती आहे, सहाय्यक भरती आहे, सायंटिस्ट पदासाठी भरती असते, रेल्वेच्या भरती असतात, पोस्टाच्या भरती असतात, आरोग्य खात्याच्या भरती असतात, जिल्हा परिषदेच्या भरती असतात. वेगवेगळ्या प्रकारचे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, ऑटोनॉमस बॉडी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भरती आहेत, मग त्या भरतीमध्ये तुम्ही जर मराठी टक्केवारी जर पाहाल ना तर नगण्य असते. का नगण्य असते? कारण काय होतं माहितीये का, की इस्रोचं मुख्यालय समजा अमुक ठिकाणी आहे, ते इथला विद्यार्थी इस्रोमध्ये वॅकन्सी असून सुद्धा अर्ज नाही करत. मग इथून रॉकेटचं प्रक्षेपण होणार का मालवण तालुक्यातून? नाही होणार. तुम्हाला जावं लागणार की नाही? मंत्रालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. तुम्ही जर बोलले मालवणमध्येच मंत्रालय असायला पाहिजे, मी इथेच परीक्षा देणार, म्हणजे लोकांना आहे ना, आमचे मराठी म्हण आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. मालवण मधला विद्यार्थी मालवणमध्येच राहणार, कुडाळ मधला विद्यार्थी कुडाळमध्येच राहणार, वेंगुर्ल्या मधला विद्यार्थी वेंगुर्ल्यामध्येच राहणार. पण तो मुंबईमध्ये कधी कामाला येतो माहितीये का? ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो काही 10-15 हजार रुपये कमवतो, कुठेतरी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कामाला जातो. हायसून आंब्याचा पैसो येता, रतांब्याचा पैसो येता, काजूचा पैसो येता, नंतर आई वडील काय ते स्वखुशीने त्यांना धान्य विन्य सुद्धा देत असतील. तर तुम्ही विचार करा, इथे फक्त आम्ही काय करतोय की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही खासगी कंपनीकडे फक्त कल आहे, पण शासकीय यंत्रणेकडे आमचा कल आहे का? नाहीये. त्यानंतर लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड भरपूर भरलेले आहे. मग थैसर सिलेक्शन होऊचं लागतात, पैसे भरूच लागतात, सेटिंग असूची लागतं, ओळख लागता, असं काही नाहीये. तुम्ही प्रयत्नच केले नाही तर कसं होणार? एक म्हटलं ना, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न तरी करून पहा. इथे काय होतं माहितीये साहेब, साधी शिपाई पदासाठी भरती असते, 100 मार्काचा पेपर असतो ना, पदवी किंवा पदव्युत्तर जे व्यक्ती आहेत ना, त्यांना सुद्धा 100 पैकी जर लाजिरवाने मार्क पडतात 30 किंवा 40, तर मला सांगा त्यांच्या मेरिटमध्ये जर रँकच नाहीये, त्यांची निवड होणार कशी? तुम्हाला 100 मार्काचा पेपर आहे, निगेटिव्ह मार्क आहे. एक तलाठी भरतीचं उदाहरण पहा की 100 प्रश्न असतात, 200 मार्काचा पेपर, निगेटिव्ह मार्किंग नसते. पण जर तुम्हाला 200 पैकी जर 60-70 असेच मार्क मिळाले आणि टॉप मध्ये जे आले त्यांना 196, 190, 180, 170 असे मार्क मिळाले आणि ते त्या यादीमध्ये निवड आले. तुमचं जर निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी तुमचं मेरिटच नाहीये, तर तुमची निवड कशी होणार? त्यामुळे लक्षात घ्या, केंद्र शासनाच्या विभागांमध्ये मराठी टक्केवारी भरपूर कमी आहे. मी तर एक म्हणतो की दुकानांच्या पाट्या चेंज करा, असा ज्यांचा आग्रह असतो, कोणाचाही आग्रह असू दे, नॉर्मल व्यक्तीचा असू दे, कोणाचा असू दे, माझा असा आग्रह आहे की प्रशासकीय पाट्या चेंज करा. तिथे आपल्या महाराष्ट्रातले जास्तीत जास्त उमेदवार दिसेल. लक्षात घ्या, महाराष्ट्रातले म्हणजे फक्त मराठीच नाही, महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती प्रवर्गातले विद्यार्थी राहतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रवर्गातले विद्यार्थी असाल, महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहात, त्यामुळे महाराष्ट्रातली ती पाठी लागणं गरजेचं आहे, की तो चंद्रपूर मधला असू दे, सोलापूर मधला असू दे, कोकणातला असू दे, कोणत्याही भागातला असू दे, पण ती प्रशासकीय पाठी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची असावी, याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि म्हणून त्या केंद्र शासनाच्या ज्या विविध विभागांमध्ये, मग सरळ सेवा भरती असू दे, आता बाकीच्या स्टँडर्ड स्पर्धा परीक्षा असू दे, 2 प्रकार आहे. स्टँडर्ड स्पर्धा परीक्षा म्हणजे UPSC वगैरे, आणि बाकीच्या सरळ सेवा परीक्षामध्ये विविध विभागांच्या. मग त्यामध्ये जर आपल्या महाराष्ट्रातील टक्केवारी जर वाढली तर आपल्या पुढे जाऊन एक बोलतात ना, आपली सुद्धा एक तिकडे मोनोपोली निर्माण व्हायला मदत होते. आपली मोनोपोली असणं गरजेचं आहे. वी मस्ट हॅव दॅट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर. आपल्या हातात ती प्रशासकीय नाडी म्हणजे प्रशासकीय सत्ता असणं गरजेचं आहे. तरच आपल्या त्या जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावाचा किंवा त्या परिणामी त्या भागाचा विकास व्हायला मदत होईल आणि आपली कामं सुद्धा पटापट होतील. आपलं म्हणणं बरोबर आहे. मला आणखी एका विषयाकडे वळायचं आहे. तो हिंदी विषयाचं पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पात्रता धारण केल्यानंतर कशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत?
खूप छान प्रश्न विचारला. आता हा ज्वलंत प्रश्न आहे आणि आता सध्याचा जर तुम्ही विषय पाहिला, मराठी हिंदी विषय हा सीबीएसई पॅटर्न मध्ये असावा की नसावा, तो तर नंतरचा भाग राहिला. की हा प्रशासनाचा निर्णय आहे, हा जनतेचा निर्णय आहे. जनता जे काही डिमांड करेल त्याप्रमाणे ते मॉडिफिकेशन होईल, जो काही निर्णय होईल. विषय असा आहे की एखादा विद्यार्थी मराठी विषयासह जेव्हा पदवी धारण करतो किंवा पदवी घेतो किंवा मराठी माध्यमातून तो पदवी धारण करतो, तर त्याला महाराष्ट्र शासनामध्ये मराठी विषयाच्या अनुषंगाने किती संधी आहेत आणि त्याला भारत सरकारमध्ये मराठी विषयाच्या अनुषंगाने किती संधी आहेत, याचा तुम्ही आकडा तपासा. हे आकडा मी देण्याची गरज नाहीये. वास्तविक बघा, सगळ्या गोष्टी जर आम्ही केल्या तर तुम्ही काय करणार? त्यामुळे तुम्ही एक सर्वेक्षण करा की BA किंवा MA मराठी विषयासह पदवी असलेले किती लोकांना रोजगाराच्या संधी शासनामार्फत, म्हणजे केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, किती प्रमाणात संधी आहे. आणि तेच कम्पॅरेटिव्हली तुम्ही हिंदी विषय घ्या. त्या हिंदी विषयामध्ये तुम्हाला पदवी किंवा पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री धारण केल्यानंतर तुम्हाला किती संधी आहेत. तुम्ही याचं जर कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला मी एकच सांगेल की केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये सुद्धा एवढ्या हिंदी पदवी असलेल्या ज्यांचे हिंदी विषयाचा पदवी आहे त्यांना एवढ्या संधी आहेत ना, पण त्याचा लाभार्थी आपला महाराष्ट्रातला विद्यार्थी नसतो. आता महाराष्ट्रातला विद्यार्थी का म्हणतोय? केंद्र शासनाचे विभाग महाराष्ट्रात सुद्धा आहेत, बाकीचे विभाग महाराष्ट्रात सुद्धा आहेत, नॅशनलाइज बँका, राष्ट्रीयकृत बँका महाराष्ट्रात सुद्धा आहेत. मग महाराष्ट्रातल्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या केंद्र शासनाच्या विभागांमध्ये आमचा BA किंवा MA मराठी नसलेला का नसतो? कारण तिथे अनिवार्य विचारलं असतं, तुम्हाला अनिवार्य स्वरूपामध्ये, मॅन्डेटरी स्वरूपामध्ये तुम्हाला MA किंवा BA हिंदी विषयामध्ये पाहिजे किंवा तुमचं माध्यम पाहिजे. मग अशा वेळेला त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांची संधी हुकते. परंतु तुम्हीच विचार करा, मी तुम्हाला उदाहरण देतो. मी स्वतः अनुवाद अधिकारी आहे, म्हणजे मी ट्रान्सलेशनचं काम किंवा जे भारत सरकारचं हिंदी आणि इंग्रजीचं काम असतं ते मी करतो. अनुवाद अधिकारी पदासाठी मला निवड होण्यासाठी माझा बॅकग्राऊंड होता कॉमर्सचा, पण याच्यासाठी मला MA हिंदी करावं लागलं. त्याच्या व्यतिरिक्त एक कोर्स असतो, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन, अनुवादामध्ये डिप्लोमा सुद्धा असतो, तो सुद्धा तुम्हाला करावा लागतो. मी एक महाराष्ट्रीयन व्यक्ती असून सुद्धा त्या हिंदी भाषिकांमध्ये कॉम्पिटिशन केलं आणि माझी त्यांच्या हिंदी भाषिकांमध्ये निवड सुद्धा झाली. आणि तुम्हाला मी अभिमानाने सांगतो, 2017च्या परीक्षेमध्ये, स्टाफ सिलेक्शनच्या 2017च्या परीक्षेमध्ये 323 उमेदवारांची निवड यादी होती. त्या 323 उमेदवारांच्या निवड यादीमध्ये माझा क्रमांक होता 167 इन ओपन कॅटेगरी. कोणतंही रिझर्वेशन मी घेतलेलं नाही. वास्तविक मी हिंदू भंडारी समाजातला, OBC मधला आहे, परंतु माझा मेरिट रँक चांगला असल्यामुळे माझी निवड ओपन कॅटेगरीमध्ये झाली. आणि पूर्ण त्या 323 उमेदवारांमध्ये फक्त 2 महाराष्ट्रीयन व्यक्ती होते, एक सत्यवान यशवंत रेडकर आणि एक पौर्णिमा साळवे म्हणून माझी कलिग आहे ती. आणि सत्यवान यशवंत रेडकर आणि पौर्णिमा साळवे जरी महाराष्ट्रातील 2 विद्यार्थी असले तर कोकणातला एकच होता, सत्यवान यशवंत रेडकर. तरी सुद्धा कधीही पेपरमध्ये त्याची यशोगाथा आली नाही, कधी सुद्धा अशा मोठ्या भव्य प्रमाणात सत्कार झाला नाही. आज मी सुद्धा केंद्र शासनाचा पार्ट आहे, माझी निवड सुद्धा पूर्ण भारतात झाली. पण इथे काय होतं, स्टँडर्ड नोटिफिकेशन वरतीच लोकांचं लक्ष आहे की कलेक्टर व्हा, IPS ऑफिसर व्हा, अमुक व्हा, तमुक व्हा, बाकीच्या पदांवर कोण जाणार? आणि जसं मी ट्रान्सलेशन ऑफिसर म्हणून केंद्र शासनात जाऊ शकतो ना हिंदी विषयासह, तसंच मी नॅशनल बँकेमध्ये, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सुद्धा मी ऑफिशियल लँग्वेज ऑफिसर म्हटलं जातं, राजभाषा अधिकारी, त्या पदावरती सुद्धा जाऊ शकतो. तसंच एक पद असतं असिस्टंट डायरेक्टर ऑफिशियल लँग्वेज, म्हणजे सहाय्यक निदेशक, जे ग्रुप A ची पोस्ट असते गॅझेटेड, सहाय्यक निदेशक ऑफिशियल लँग्वेज म्हणजे राजभाषा. तसं एक पद आहे नॅशनल बँकेमध्ये. IBPS मार्फत प्रत्येक वर्षी परीक्षा घेतली जाते, स्पेशलाइज ऑफिसर म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर. आणि त्या स्पेशालिस्ट ऑफिसर मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून पद असतं, असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज. तर असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज म्हणून राजभाषा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते. आणि तुम्ही जर ट्रेंड पाहाल ना की या महाराष्ट्रात जे काही नॅशनल बँक आहेत, जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत किंवा रेल्वेचे डिपार्टमेंट घ्या, इंडियन रेल्वे बघा, सगळ्या ठिकाणी अनुवाद अधिकारी पदासाठी भरती असते. तर तिथे सर्व जर जे आहेत ना सिलेक्ट झालेले ते इतर राज्यातले लोक, आमच्या महाराष्ट्रातले लोक का नाहीयेत? आणि आपण MA केलेलं आहे मराठी, BA केलेलं आहे मराठी, केंद्र शासनामध्ये BA मराठी, MA मराठीसाठी संधी काय आहेत ते तुम्हीच तपासून घ्या. मी सगळ्या गोष्टी विस्तृत करून सांगण्याची काहीच गरज नाहीये. स्वतः आपण अनुभव घेतल्यानंतर, स्वतः त्याचं निरीक्षण केल्यानंतर, स्वतः त्याचं अवलोकन केल्यानंतर तुम्हालाच एक आकडा मिळेल की मी सांगतो ना ते की BA किंवा MA मराठीमध्ये आणि BA किंवा MA हिंदीमध्ये, तर या दोघांच्या कम्पॅरिझन मध्ये कोणत्या विषयाला किती संधी आहेत.
म्हणून विचार करा की केंद्र शासनाचे विविध विभाग असतील, त्याच्यानंतर PSU असतील, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील. तुम्ही जर पाहाल ना, ONGC असेल, HPCL असेल, याच्यामध्ये सुद्धा वॅकन्सी येतात. रेल्वेमध्ये सुद्धा वॅकन्सी येतात. बाकीचे सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही इन्स्टिट्यूट वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा वॅकन्सी येतात. याच्या व्यतिरिक्त असिस्टंट प्रोफेसर हिंदी असं म्हणून वॅकन्सी येतात. तुम्ही बोलाल असिस्टंट प्रोफेसर हिंदीचं काय काम आहे? अहो, प्रत्येक कॉलेजमध्ये आर्ट्स मध्ये हिंदी विषय असतो. त्यामुळे जर तिथे तुम्ही शाळेचा विषय सोडला की ठीक आहे, तर मला हिंदी नाही पाहिजे, कॉलेजमधला विषय कुठे संपलाय? कॉलेजमध्ये तर आर्ट्स मध्ये हिंदी विषय आहे. मग जेव्हा कॉलेजमध्ये आर्ट्स मध्ये जर हिंदी विषय आहे ना, त्या हिंदी विषयासाठी प्रोफेसर लागतो, असिस्टंट प्रोफेसर लागतो, आणि असोसिएट प्रोफेसर लागतो, प्रोफेसर लागतो, HOD लागतो. मग त्यावेळेला ती रिक्रुटमेंट निघते. ते काय सगळे महाराष्ट्रातले व्यक्ती असतात का? असतीलही. काय ज्यांनी लोकांनी माझ्यासारखं जे MA हिंदी केलेलं असेल ते असतीलही. पण तरी सुद्धा इथे काय होतं की जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी जेव्हा असतात, तेव्हा भारतातील कोणत्याही भागातला नागरिक अर्ज करू शकतो. त्यामुळे त्याला काही लिमिटेशन नाहीये, त्या डोमिसाईल क्रायटेरिया नाहीये. त्यामुळे ती लोक येतात, महाराष्ट्रामध्ये अर्ज करतात आणि महाराष्ट्रातल्या नोकऱ्या मिळवतात. परिणामी जे काही पर्सेंटेज आहे ते त्यांचं वाढतं आणि आमचं MA आणि BA मराठीवाल्यांचं तिथे पर्सेंटेज कमी होतं. नक्कीच. म्हणजे मराठी बरोबर हिंदीमध्ये जास्त संधी उपलब्ध आहे. ते काय आता नवीन सुरू झालेलं नाहीये, ते कित्येक काळापासून संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा, आता जी माझी परीक्षा ती स्पेशलाइज परीक्षा आहे. हे त्याला ट्रान्सलेशन ऑफिसर म्हणजे ते फक्त MA BA वाले ते लोक अर्ज करू शकतात. ते इंजिनिअरिंग वाले बाकीच्यांचा काहीच प्रश्न नाहीये. बँकेमध्ये पण जी भरती असते तिथे 30 लोक अर्ज करू शकतात. म्हणून त्याला म्हटलं तर स्पेशालिस्ट ऑफिसर, जे त्या विषयामध्ये स्पेशालिस्ट आहे तिथे. मग विचार करा की या संधींमध्ये जे काही बोलतात ना, संधीची उपलब्धता जी आहे ना, ती शासनाने विचार करायला पाहिजे की बाबा BA मराठी विषय किंवा MA मराठी विषय निवडल्यानंतर आमच्या त्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या किती संधी उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामध्ये जर संधी उपलब्ध नाहीत तर तुम्ही मराठी आणि हिंदी देवनागरी लिपी आहे तर तुम्ही त्याला समकक्ष धरा आणि ते क्रायटेरिया चेंज करा की मराठी विषयाशी सह जो उत्तीर्ण होतो त्याला हिंदी म्हणून तुम्ही कन्सिडरेशन करा. एव्हरीथिंग इज पॉसिबल. त्यामुळे सगळं काही शक्य आहे. परंतु इथे केंद्र शासनावरती निर्णय ते घेतील किंवा महाराष्ट्र शासनाकडून त्या बाबतीमध्ये एखादे काहीतरी बोलतात ना प्रेझेंटेशन किंवा मागणी केली जाईल, तो शासनाचा लुकआउट आहे. त्यामध्ये आपण काही हस्तक्षेप करू शकत नाही. आता आपण आपल्या चर्चेमध्ये एका गोष्टीकडे वळूया की स्पर्धा परीक्षा द्यायची बरेच जणांची इच्छा असते, परंतु त्यांना स्वयंअध्ययनातून देखील ते ही परीक्षा देऊ शकतात का? किंवा बघा, आता क्लासेसला जाणं न जाणं हा एक पालक आणि विद्यार्थी म्हणून त्यांचा भाग आहे. बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती असते, ते क्लासेस अकॅडमीला पाठवतात, मुलं त्या क्लासेस अकॅडमीला जातात. पण मी तुम्हाला एक सिंपल क्लॅरिफिकेशन देतो. महाराष्ट्राचा इतिहास MPSC मध्ये लागतो, भारताचा इतिहास UPSC मध्ये विचारला जातो. विचारला तर इतिहासच आहे. इतिहास तर आम्ही शाळेमध्ये सुद्धा शिकलेलो आहे आणि इतिहास तर आर्ट्स मध्ये सुद्धा आहे, कला शाखेमध्ये सुद्धा इतिहास आहे आणि शाळेमध्ये सुद्धा इतिहास आहे. भारताचा भूगोल UPSC मध्ये विचारला जातो, महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. भूगोल तर शाळेमध्ये पण होता आणि भूगोल तर तिथे सुद्धा दडलेला आहे. विज्ञान, सायन्स मध्ये सुद्धा विज्ञान आहे, शाळेमध्ये सुद्धा विज्ञान आहे, कॉलेजमध्ये सुद्धा विज्ञान आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हे जे स्टॅटिक जे काही विषय आहेत ना, जे कधी बदलणार नाहीयेत, जसे इतिहास आहे, भूगोल आहे, समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, हेच विषय UPSC MPSC ला जर विचारले जातात, बँकिंग सेक्टरमध्ये विचारले जातात, तर मला सांगा की या गोष्टीसाठी तुम्हाला जर लिहिता बोलता वाचता जर येत असेल तर तेवढंच फक्त रिक्वायरमेंट आहे. तुमचा मुलगा 8वी मध्ये आहे, तुमचा मुलगा 10वी मध्ये आहे, तुमचा मुलगा ग्रॅज्युएशनला आहे, ते मॅटर करत नाही. तुमचा मुलगा तो इतिहास वाचू शकतो का? तुमचा मुलगा तो इतिहास लक्षात ठेवू शकतो का? तुमचा मुलगा तो इतिहास लिहू शकतो का? तुमचा मुलगा तो इतिहास रिप्रेझेंट करू शकतो का? असा प्रत्येक विषय आहे. जर त्यांनी ते विषय जर घरी हाताळले, त्यांच्या पालकांनी जर त्यांचा अभ्यास जर करून घेतला, तुम्ही मला सांगा की पूर्व परीक्षा असते तिथे MCQ टाईप असतात, एका प्रश्नाची 4 उत्तर. तर मला सांगा की ती एका प्रश्नाचे जर 4 उत्तर आहेत, तर तुम्ही एक पालक आहात, तुम्ही जास्त शिकलेले नाहीये, 5वी 6वी शिकलेले जरी असाल, तुम्हाला वाचता येतं, तरी तुम्ही तुमच्या मुलाचा घरी अभ्यास करू शकता की अमुक इतिहासामधले अमुक प्रश्न आहेत, तर या प्रश्नाचं मला उत्तर दे. मग जर तुम्ही तुमच्या मुलाचा रोज अभ्यास करून घेतला, मग स्टॅटिक जनरल नॉलेज जे असतं, जसे इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे, आणि एक आहे व्हेरियंट जनरल नॉलेज, म्हणजे जे बदलत असतं, ज्याला म्हटलं चालू घडामोडी. आमच्या म्हटलं ना, वाचाल तर वाचाल. आज वर्तमानपत्र कोण वाचतंय? मुलं वाचायला बघत नाही. तुम्ही त्यांना मोबाईलमध्ये जास्त पाहाल, पण ते वर्तमानपत्र न वाचल्यामुळे त्यांचं कितीतरी नुकसान होतं. आणि ज्या लोकांच्या घरी वर्तमानपत्र जर जातं, त्या पालकाने जर आपल्या मुलांना त्या चालू घडामोडी संदर्भातले प्रश्न
जर मुलांना रोजच्या रोज जर सांगितले की देशांतर्गत या घडामोडी झालेल्या आहेत, राष्ट्रांतर्गत या घडामोडी होतात आहे, स्पोर्ट्समध्ये या घडामोडी होतात आहे, विज्ञानामध्ये ही घडामोडी झाली आहे, या पॉलिटिक्स क्षेत्रामध्ये या अशा घडामोडी झालेल्या, ही घडामोडी झाली, ती घडामोडी झाली आहे, जर तुम्ही दैनंदिन तत्वावरती तुमच्या मुलांच्या डोक्यामध्ये जर ते ज्ञानाचं बीज जर पेराल, तर एक म्हटलं जातं ना, थेंबे थेंबे तळे साचे, तर तुमच्या मुलांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होऊ शकते. तुम्ही पाहतात ना की नॉर्थ साईडची मुलं स्पर्धा परीक्षा म्हणजे युपीएससी मध्ये काय झळकतात, कारण लहानपणापासून त्यांच्यावर बाळकडू पाजलेलं असतं, मोठा होऊन तुला अधिकारीच व्हायचंय. त्यांना सांगितलेलं नसतं आम्ही मोठे होई, पण आम्हाला माहित नसतं की मला नेमकं का व्हायचंय. इथे त्यांना लहानपणी सांगितलेलं असतं की बाबा तुला मोठं होऊन अधिकारीच व्हायचंय, आणि त्यांच्याकडे तो माहोल असतो. म्हणजे जी आपली संकल्पना आहे शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव, अहो तिथे तर किती गावामध्ये तुम्ही जा, तिथे तुम्हाला घराघरात तुम्हाला अधिकारी दिसतील. त्यामुळे लक्षात घ्या, हीच परंपरा आपल्याकडे सुरू होणं गरजेचं आहे. आपल्याकडे शालेय स्तरावरती जर शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष देऊन या मुलांचा इतिहास पक्का करून घेतला, भूगोल पक्का करून घेतला, विज्ञान पक्का करून घेतला, किंवा तुमचं कॉलेज लेवलला सुद्धा आर्ट्स मध्ये वगैरे मुलं शिकतात, किंवा जर तुम्ही सायन्स मधले विद्यार्थी आहात तर तुम्ही सायन्स विषयाचा अभ्यास करता करता कला शाखेतली पुस्तकं जर 1-2 तास रोज जर वाचली तर त्याच्यात तुमचंच बेनिफिट आहे. म्हणजे ते म्हटलं जर वाचाल तर वाचाल, तर तुम्ही शाळेमधले विद्यार्थी असाल किंवा कॉलेजमधले विद्यार्थी असाल, तुम्हाला मिळणाऱ्या वेळेचा जर तुम्ही प्रॉपर सदुपयोग जर केला, बोलतात ना वेळ कोणासाठी कधी थांबत नाहीये, वेळ कोणासाठी कधी थांबवल्यामध्ये काटा चालत राहतो. त्यामुळे जो वेळेचा सदुपयोग करतो तो पुढे जातो. मी तुम्हाला एक आवर्जून एक एक्झाम्पल सांगतो. रिसेंटली कणकवली कॉलेजमध्ये मी एक व्याख्यान केलं होतं, तर त्या व्याख्यानामध्ये 11वी इयत्तेतला एक मुलगा मयुरेश पाटील म्हणून उपस्थित होता. मयुरेश पाटील उपस्थित होता, त्याने व्याख्यान ऐकलं, पण त्या दिवसानंतर मयुरेश पाटील जो माझ्या संपर्कात आहे, अजूनही संपर्कात आहे, मयुरेश पाटील जो विद्यार्थी, त्याने एक प्रॉपर वेळापत्रक बनवलेलं आहे. वाचनालयात कधी जायचं, घरी कधी पोहोचणार, कॉलेजचा अभ्यास कधी करणार, क्रिकेट मॅच कधी खेळणार, जत्रा नाटक कधी बघणार, हे सगळं तुम्ही जर वेळेचं जर व्यवस्थापन जर केलं ना, आणि जर तुम्हाला जर लिहिता बोलता वाचता येत असेल, तर तुम्ही आतापासून जर ह्या स्पर्धा परीक्षेचं जर बाळकडू स्वतः पिण्याचा जरी प्रयत्न केला, सगळ्या वेळेला बाळकडू पाजण्याचा विषय नाहीये, स्वतः सुद्धा प्राशन करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला वाटायला पाहिजे विद्यार्थी म्हणून की मला काहीतरी करायचं आहे. लक्षात घ्या की या प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी जे तुम्ही उच्च पद पाहतात ना, जे सिव्हिल सर्व्हिसेस IAS ऑफिसर होतात, IPS ऑफिसर होतात, साहेब याच्यासाठी काय जास्त तुम्हाला काय हायली क्वालिफाईड असण्याची गरज नाही. जस्ट नॉर्मल डिग्री, मग ती यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातली असो किंवा मुंबई विद्यापीठातली असो, नाही तर कोणत्या विद्यापीठातली असो, म्हणजे वेदर इट मे बी फुल टाइम और पार्ट टाइम, जे काही असेल, म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन, तुम्हाला फक्त पदवी लागते साहेब, पर्सेंटेज नाही विचारत. म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना, कोकण बोर्ड आवर्तनावरती इलो आणि माझ्या झेलाक माझ्या चेडवाक अमुक पर्सेंटेज मिळाले, ते पर्सेंटेज मॅटर करत नाही. इथे फक्त डिग्री मॅटर करतं की तुम्ही आर्ट्स शाखेतून, सायन्स मधून, फार्मसी मधून, इंजिनिअरिंग मधून, कशाही मधून डिग्री मिळवलेली असेल तरी तिथे तुम्हाला फक्त पदवी लागते. ऑनली डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, इट इज अ बेसिक क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर व्हेरियस एक्झामिनेशन, वेदर इट मे बी सेंट्रल गव्हर्नमेंट और बँकिंग सेक्टर, व्हॉट एव्हर. सगळ्या ठिकाणी MPSC मध्ये सुद्धा तुम्ही पहा, राज्यसेवा परीक्षा फक्त पदवी लागते. त्यामुळे साहेब इथे काय माहितीये का, इंजिनिअरिंग फील्ड मधले विद्यार्थी जास्त होण्याचा कल इथे पाहायला मिळतो, आणि आमचे विद्यार्थी फक्त रात्री झोपताना स्वप्न पाहता. मी तर म्हणतो उघड्या डोळ्याने तुम्ही स्वप्न पाहायला शिका, जेणेकरून आरशात पाहिल्यानंतर तुम्हाला भविष्यातला कलेक्टर तुम्हीच दिसायला पाहिजे, भविष्यातला क्लर्क सुद्धा तुम्ही दिसायला पाहिजे, भविष्यातला तलाठी सुद्धा तुम्हाला दिसायला पाहिजे. काही लोकांची मानसिकता कशी असते, माझे वडील तलाठी ऑफिसमध्ये कामाला आहे, मी तलाठीच होणार. काही लोकांची मानसिकता असते, माझे वडील रेल्वेमध्ये येतात, मी रेल्वेमध्ये जाणार. पण लक्षात घ्या की इथे तुम्हाला मार्ग भरपूर आहे. जर तुम्हाला जलमार्ग आहे, रस्ता मार्ग आहे, हवाई मार्ग आहे, तर तुम्ही जर जलमार्गाचाच हट्टा धरणार किंवा रस्ता मार्गाचाच हट्टा धरणार, या दोन्ही मार्गाचा अवलंब कोण करणार. लक्षात घ्या, तुम्हाला ध्येयपूर्तीकडे जाण्यासाठी विविध मार्ग आहेत जे स्वतःला निर्माण करायचे आहेत. मग लक्षात घ्या की तुम्ही सेल्फ स्टडी करून सुद्धा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्लिअर होऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स नसतो, किंवा ज्या पालकांना वाटत नाही की क्लासेस शिवाय हे शक्य नाही, तर त्यांनी तिथे जावं. इथे कोणतंही मॅन्डेटरी नाही, कारण का शेवटी क्लासेस अकॅडमी जे काही आहे तो सुद्धा एक रोजगाराचं एखाद्या व्यक्तीचं साधन आहे. त्यामुळे त्या साधनाला आमच्यासारखा व्यक्ती उगाच काहीतरी फालतू सल्ले देऊन तिथे ते मोडणार नाहीये. त्यामुळे ज्यांना क्लासेस अकॅडमीला जायचंय ते जाऊ शकतात, ज्यांना स्वतःवर विश्वास आहे ते घरी बसून करू शकतात. मग इथे दोन्ही गोष्टी आहे, सेल्फ स्टडी करा किंवा क्लासेस लागा, हा तुमचा लुकआउट आहे. मी तरी आतापर्यंत जवळपास 15 लेखी परीक्षा पास झालेलो आहे, कोणताही क्लास किंवा अकॅडमी न लावता. त्यामुळे सगळेच करू शकतील, नाही करू शकतील, हा त्यांचा लुकआउट आहे. पण माझ्या मनामध्ये एक जिद्द होती, ज्या वेळेला मी झोपडपट्टीमध्ये राहत होतो, कुर्ल्यासारख्या झोपडपट्टीमध्ये राहत होतो, आणि जेव्हा मी प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला जायचो, 3 ते 11 पर्यंत माझी ड्युटी असायची, 11 वाजल्यानंतर जेव्हा सुटायचो ना, तेव्हा स्वप्न पाहत यायचो की माझं आयुष्य झोपडपट्टीमध्ये जाणार आहे का.
माझं जास्तीत जास्त स्वप्न होतं की मी महानगरपालिकेमध्ये झाडू खात्यात कसं लागेल किंवा बसमध्ये ड्रायव्हर कंडक्टर कसं होईल, कारण माझ्या आजूबाजूला तेच लोक होती, तीच गव्हर्नमेंट सर्वंट होती. माझं विजन म्हणजे मगाशी म्हणाल ना की तो आहे तर मी पण जाणार, मग असं होतं. पण कालांतराने स्वतःला आपण डेव्हलप करत गेलो, अपग्रेड करत गेलो, परीक्षा देत गेलो, म्हणून आपण या पदावर पोहोचलो. आता सत्यवान रेडकर कलेक्टर पण होऊ शकला असता, पण सत्यवान रेडकर कलेक्टर का नाही झाला? तर सत्यवान रेडकर त्यावेळेला कोणी मार्गदर्शन केलं नाही. सत्यवान रेडकरला कोणी पुस्तकं दिलं. जर काल तुम्ही माझा फोटो पाहिला असेल की मी काही पुस्तकं घेऊन सावंतवाडीला आलो, मग एखाद्या गरजूवंत विद्यार्थ्याला मी पुस्तक पण डोनेट करतो की घ्या, वाचा, काहीतरी करा. आई वडिलांची आर्थिक परिस्थिती नसेल, तुमची नसेल, तर आमच्यासारखे व्यक्ती आहेत जे आमच्यापर्यंत जेवढे शक्य असेल तर देण्याचा प्रयत्न आहे. मार्गदर्शन पण आम्ही करणार, तुम्हाला पुस्तकं सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार, पण तुम्हाला जे काही मिळेल ना त्याचं तुम्ही काहीतरी सार्थकी लावा, काहीतरी करून द्या. आणि आमचं बघा हेच आहे, मला जर क्लासेस अकॅडमी कडून जर पैसा कमवायचा असला असता मी कमवला असता. मी इतर मोटिवेशनल स्पीकर जे आता तुम्ही मला नाव नाही घ्यायचे, पण तुम्ही कोणत्याही मोटिवेशनल स्पीकरला एक प्रश्न विचारा की तुम्ही आतापर्यंत मोटिवेशनल स्पीकर म्हणून निशुल्क किती व्याख्यानं दिली? नाही नाही, असं नाही. त्यांना हे विचारा की तुम्ही आतापर्यंत मोटिवेशनल स्पीकर म्हणून किती व्याख्यानाचे पैसे घेतले, तर तुम्हाला ते लिस्ट भरपूर देतील, है ना. पण आपण जे काही ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो ना ते निशुल्क देतो. त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही सेल्फ स्टडी करून डेफिनेटली तुम्ही या गव्हर्नमेंटच्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता. हा माझा स्पष्ट मत आहे. नक्कीच. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, स्वयं अध्ययनातून परीक्षा द्यावी किंवा कुठल्या अकॅडमीच्या माध्यमातून द्यावी, हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. बाळकडू जे आहे ते मुलांनी आपल्याला आपण पाजून घेण्याची गरज आहे. ही गोष्ट मात्र या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतो मुलाखतीच्या. बऱ्याच वेळा यशोगाथा ही मिळवतात विद्यार्थी, असतो तो यशोगाथा मिळवतो, पण तो आपल्या शाळा असेल किंवा आपलं गाव असेल त्याकडे वळून बघत नाही किंवा अशा पद्धतीची घटना घडतायत. आज रेडकर सरांसारखे व्यक्ती आज 300हून अधिक ठिकाणी आपली व्याख्याने करतात. हे त्यांचं योगदान आहे. हे योगदान न करता ते आपल्या जीवनामध्ये हायफाय जीवनामध्ये जगू शकले असते, पण त्याच्यातून आज अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवताना दिलं. ही जी यशोगाथात समाविष्ट होणारी जी लोक आहेत त्यांनी तालुका स्तरावरती असेल किंवा जिल्हा स्तरावरती आपलं कशा पद्धतीने योगदान दिलं पाहिजे, असं तुम्हाला काय आव्हान करावं लागतं? हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. आपण जेव्हा एखाद्या जिल्ह्याचे तालुक्याचे जेव्हा भूमिपुत्र असतो आणि आपली त्या यशोगाथेमध्ये निवड झाली किंवा आपण त्या यादीमध्ये आल्यानंतर मी सिलेक्ट झालो, परंतु माझ्यानंतर मी किती लोकांना सिलेक्ट होण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. मी कलेक्टर झालो तर तुम्ही आपल्यासारखे किती कलेक्टर होण्यासाठी प्रयत्न केले? मी तलाठी झालो, तुम्ही माझ्यासारखे किती तलाठी होण्यासाठी प्रयत्न केले? मी बँकेत लागलो, मंत्रालयात लागलो, रेल्वेमध्ये लागलो, तर तुम्ही किती प्रयत्न केले इतरांसाठी? प्रयत्न कसे केले की तुम्ही फिजिकल जाऊन वेळ दिला का? लोकांना तिथे मार्गदर्शन केलं का? त्यांना मोटिवेशन दिलं का? त्यांना पुस्तकं वगैरे वाटप केली का? त्यांना पुढे नेण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या हे महत्वाचं आहे. वास्तविक आज मी मालवण तालुक्यात बसलेलो आहे. मी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे. माझी निवड युपीएससी माध्यमातून नाही झाली म्हणून कदाचित पेपरला बातमी नसेल. माझी निवड एसएससी मार्फत झाली, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत. परंतु मालवण तालुका घ्या, अजून कोणते तालुके घ्या, प्रत्येक तालुक्यामध्ये कोणी ना कोणी सिलेक्ट झालेले लोक आहेत. परंतु जर एखादा व्यक्ती एखाद्या तालुक्यातून निवड होतो, त्याची पेपरला बातमी येते, त्याचा सत्कार केला जातो, त्याला लोक एक टॉप लेवलला पाहतात की हा IAS ऑफिसर आहे, हा IPS ऑफिसर आहे, ह्यो माझ्या जिल्ह्याचा भूमिपुत्र हा, ह्यो माझ्या तालुक्याचा भूमिपुत्र हा. मग त्या तालुक्याच्या भूमिपुत्रांनी त्याच्या गावात तरी कधी मार्गदर्शन केलं का आधी, हे महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल साहेब ते मोठे अधिकारी आहेत, त्यांना वेळ कसा मिळणार? अहो मी सुद्धा अधिकारी आहे, मला सुद्धा शनिवार रविवार सुट्टी असते, मला सुद्धा फॅमिली आहे, मला सुद्धा 2 मुलं बाळ आहे, माझी सुद्धा पत्नी आहे. पण मी माझ्या पत्नीला वेळ देऊ शकत नाही आजच्या तारखेमध्ये. ही मला खंत वाटत जरी असली तर माझ्या पत्नीला माहित आहे की कुटुंबाने त्याग केल्याशिवाय आपला नवरा काही करू शकत नाही. आज माझं कुटुंब त्याग करतंय. जो वेळ मी माझ्या मुलांसाठी द्यायला पाहिजे तोच वेळ मी माझ्या कोकणासाठी देतो, तोच वेळ माझ्या महाराष्ट्रासाठी देतो, की जेणेकरून गरीबातली मुलं जशी माझ्या मुलासारखी ती मुलं आहेत ती सुद्धा त्यांची निवड होईल. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो तेव्हा मी स्वतःचं रेल्वे तिकीट स्वतः काढून येतो. जे काही प्रवास असेल माझा करून जातो. मी कोणाच्याही घरी थांबतो, कोणाच्या घरी जेवतो. मी कधी कोणाला हॉटेलमध्ये थांबा किंवा गेस्ट हाऊस मध्ये सोय करा असं नाही सांगत. लोकांच्या घरी जातो, जेवतो, बिवतो, राहतो, व्याख्यान देतो, निघतो. मग सगळ्या गोष्टी तुम्हाला जर आयोजक म्हणून जर फुकटमध्ये उपलब्ध होतात आहे तर त्या फुकटाची लोकांनी किंमत लक्षात ठेवावी. आणि मी जर भूमिपुत्र आहे, मी माझ्या फॅमिलीला सोडून इथे वेळ काढू शकतो, तर बाकीचे भूमिपुत्र का नाही काढत?
बाकीचे भूमिपुत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत नाहीत का? समजा एक तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. एखाद्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून आणि तो IAS IPS ऑफिसर किंवा काही झाला असेल, त्याची पोस्टिंग कुठे असू दे, ओडिशाला असू दे, दिल्लीला असू दे, कलकत्त्याला असू दे, कुठे असू दे, पण तो त्याच्या गावात येत नाही का? येतो. मग तो त्याच्या गावात जेव्हा येतो ना, तर तो काय करतो? मित्रांबरोबर फिरायला गेला, नात्यांकडे गप्पा मारायला गेला, फॅमिली सोबत टाइम स्पेंड केला, पण त्याला काहीतरी वाटतं का अर्धा तास जाऊन मी जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन मार्गदर्शन जर केलं त्या मुलांना तिथे मोटिवेशन मिळेल, एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन मार्गदर्शन केलं त्यांना तिथे मोटिवेशन मिळेल. पण इथे असं नाहीये. इथे या लोकांना ना निमंत्रणाची गरज असते. म्हणजे तुम्ही निमंत्रित केल्यानंतर तो जाणार, परंतु तुम्ही निमंत्रण देण्याच्या अगोदर तुम्ही जातात का? आता मी कालचंच उदाहरण घ्या की कुडाळमध्ये हळदीचे नेहरू येथे कार्यक्रम आपला झाला. निमंत्रणाची आपण वाट नाही पाहिली, आपण आवाहन केलं की मी कुडाळमध्ये येणार आहे किंवा सावंतवाडीमध्ये येणार आहे, तर अमुक ठिकाणी व्याख्यान मला करायचंय, तुमच्याच गावात करायचंय, तर तुम्ही पुढाकार घ्या, असं स्वतःहून आपण सांगायला पाहिजे. मी माझ्या 325 मार्गदर्शन कार्यक्रमाच्या मध्ये निम्म्याहून अधिक अशी व्याख्यान अशी घेतलेली आहे की मी स्वतः लोकांना सांगितलेलं आहे. म्हणजे मुख्याध्यापकांना कॉल केला, संस्थाचालकांना कॉल केला की तुमच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये मी येणार आहे, अमुक अमुक शनिवारी मला सकाळी व्याख्यान ठेवायचे, दुसऱ्याला सांगितलं अमुक अमुक शनिवारी मला दुपारी व्याख्यान ठेवायचे, तिसऱ्याला सांगितलं अमुक अमुक शनिवारी मला रात्री सुद्धा व्याख्यान ठेवायचे. म्हणजे तुमच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये. मी भूमिपुत्र आहे, मला माहिती आहे जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मला मार्गदर्शन करत जायचंय. मग तेव्हा पाऊस पडू दे, तिथे पाणी भरू दे, तुमची शाळा बंद असू दे, सुरू असू दे, मला त्याच्याशी देणं करायचं. मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचंय. त्यामुळे मुख्याध्यापक म्हणून तुम्ही उपस्थित नसाल चालेल, संस्थाचालक उपस्थित नसाल चालेल, मी माझ्या मुलांना मार्गदर्शन करेल. गावामध्ये कार्यक्रम ठेवा, रात्री कार्यक्रम ठेवा चालेल, कारण का मी झोपायला आलेलो नाहीये. एक दिवस रात्री झोप व्यवस्थित नाही आली तर चालेल, जेवणाची वेळ चुकली तरी चालेल. पण तुम्ही जेव्हा समाजासाठी अशा प्रकारे जर डेडिकेशन द्याल ना, की मी एका तालुक्याचा जिल्ह्याचा जर भूमिपुत्र आहे आणि मी जेव्हा जेव्हा तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये येतो त्यावेळेला मी माझ्या कुटुंबाला वेळ कमी द्यायला पाहिजे आणि मी समाजाला वेळ देऊन त्याच्यातले जे काही तुझ्यासारखे भूमिपुत्र जे बाकीचे आहेत त्यांचा विचार करून तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही पाहून घ्या, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. 8 तालुक्यामध्ये किती यशोगाथा झाल्या, त्या यशोगाथा कोणकोणत्या तालुक्यातल्या आहे, कोणकोणत्या गावातल्या आहेत, आणि त्या गावातल्या शाळांमध्ये तुम्हीच जाऊन प्रश्न विचारा की या जिल्ह्याचा भूमिपुत्र जो सिलेक्ट झाला होता, या तालुक्याचा भूमिपुत्र जो सिलेक्ट झाला होता, त्यांनी तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये मार्गदर्शन किती केले, एक नंबर पाहून घ्या. एक तुम्हाला मी रफ फिगर सांगतो, मालवण तालुक्याचा जरी विचार केला तर 325 व्याख्यानांमध्ये मी मालवण तालुक्यामध्ये जवळपास 13 ते 15 व्याख्यानं मी स्वतः केलेले आहेत. असंच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असो, रायगड असो, रत्नागिरी असो, ठाणे असो, पालघर असो, मी सर्व ठिकाणी व्याख्यान करतो. मी माझ्या व्याख्यानामध्ये कोणताही जात धर्म पंथ वगैरे मानत नाही. मी बुद्ध विहारामध्ये सुद्धा मार्गदर्शन करतो, मी मंदिरामध्ये सुद्धा मार्गदर्शन करतो. उद्या मला कोण म्हणालं तर मी मस्जिदमध्ये सुद्धा मार्गदर्शन करेल, धार्मिक स्थळावरती मार्गदर्शन करेल. कोणत्याही मला सभागृहाची आवश्यकता नाहीये. मी शाळेमध्ये बोला, वरांड्यात बोला, गार्डन मध्ये बोला, एखाद्या छपरावरती बोला, नाट्यमंचावर बोला, मी तर बोलतो खळ्यात पण मार्गदर्शन मी केलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी कोणती मंचाची गरज नाहीये. माझं फक्त एकच आहे की मी या जिल्ह्याचा, कोकणाचा किंवा महाराष्ट्राचा भूमिपुत्र आहे. मी ज्ञान आहे, ज्ञानदानाची मी चळवळ करतो. आणि मी माझ्या लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगत असतो की लोक अन्नदान करतात, लोक रक्तदान करतात, पण सत्यवान यशवंत रेडकर हा ज्ञानदान करतो. कारण ज्ञानदानांची आमच्या महाराष्ट्राला आणि कोकणाला खूप मोठी गरज आहे. मी माझे शैक्षणिक गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, कारण शैक्षणिक गुरूंनी एकच संदेश दिला होता, मूलमंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज तुम्ही माझा बायोडेटा पाहून घ्या, माझ्याकडे एवढ्या पदव्या आहेत ना, मी कधी गर्व नाही केला. आज समजा तुम्हाला एक्झाम्पल देतो, माझ्या बाजूला एक कलेक्टर बसले असतील, एक माझ्या बाजूला करोडपती म्हणजे पैशाने श्रीमंत आणि एक पदाने श्रीमंत बसले असतील, पण त्या दोघांमध्ये मी शिक्षणाने श्रीमंत असतो. पण माझ्या शिक्षणाची जी श्रीमंती आहे ना ती लोकांच्या भल्यासाठी आहे. कारण आज मी ना माणसं कमवली आहेत, पैसा सगळं कमवतात, माणसं सुद्धा कधी कमवून पहा. आज माझा जरी सावंतवाडी तालुक्यामध्ये 7-12 जरी असलं ना, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्यवान रेडकरनी तिमिरातून त्याच्याकडे चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या हृदयामध्ये स्वतःचा 7-12 निर्माण केलेला आहे. आणि तो 7-12 कधीच डिलीट होणार नाही, तो 7-12 कधीच पुसला जाणार नाही. तुम्ही तुमची पेपरची यशोगाथा मॅटर करत नाही, आज इथली यशोगाथा मॅटर करते की तुम्ही लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं ना, ते का केलं, कशामुळे केलं. आज कस्टम ऑफिसर आहे म्हणून ती माझी व्हॅल्यू नाहीये. आज मी मार्गदर्शक, मी भूमिपुत्र म्हणून माझी जी काही डेडिकेशन आहे, जे काही माझं कुटुंब त्याग करतं आणि ज्याच्या माध्यमातून मला ही शैक्षणिक चळवळ करता येते, आज याच्यामुळे माझं अस्तित्व आहे. माझं डेझिग्नेशन मॅटर करत नाही, आज माझं सोशल स्टेटस मॅटर करतो की मी समाजामध्ये कोण आहे. त्यामुळे लक्षात घ्या की आपण आयुष्यामध्ये कधी जिवंत असू नाही तर नसू, पण इतिहासामध्ये आपली नोंद झाली पाहिजे की अमुक अमुक व्यक्ती होऊन गेला ज्याने समाजासाठी काहीतरी केलं.
नक्कीच नक्कीच. आपल्या या चर्चेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपण जर समाजासाठी दिलं तर त्याचा देखील आपल्याला समाज देखील आपल्याला चांगला देतो. आपण एक गोष्ट म्हटलात की तुम्ही एक हृदयामध्ये सातबारा तयार केलेला आहे. लोकांच्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमध्ये असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण एक त्यांच्या हृदयामध्ये एक सातबारा तयार केलेला आहे. तो निश्चित स्वरूपात हे एक समर्पण आहे. आपल्याकडे असलेलं ज्ञान देण्याचं एक मोठं कार्य आहे. ज्ञान देण्यासारखं मोठं काम आपण याच्या निमित्ताने केलंय. आणि निश्चित आम्हाला सिंधुदुर्गवासी म्हणून, कोकणवासी म्हणून निश्चित सत्यवान रेडकर यांचा अभिमान आहे. किंवा आपण शिकलात, मोठे झालात, अधिकारी पदापर्यंत पोहोचलात, पण आपल्यासारखे अनेक लोक अधिकारी पदापर्यंत पोहोचले पाहिजे याच्यासाठी आपण धडपडतात. आजच्या या मुलाखतीमध्ये आपल्याला वेळेअभावी थांबावं लागतं, परंतु आपण सत्यवान रेडकर यांच्याशी अन्य विषयावरती देखील बोलणार आहोत. करिअरची दिशा या विषयामध्ये आज त्यांनी त्यांचं पर्सनल खरं हा कार्यक्रम होता, दौरा होता. तो हा दौऱ्यातूनही त्यांनी म्हणजे लग्नासाठी ते आलेले, या लग्नासाठी आलेले असताना देखील माझ्या केवळ विनंतीवरती त्यांनी आपल्या या निर्धार न्यूज साठी वेळ दिला. मी खरंच तुमचा ऋणी आहे. त्यातूनच तुमची खरं म्हणजे तुमची जी भावना आहे, तुमची जी या संदर्भात धडपड जी आहे ती समोर आली की कोणत्याही वेळी, कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही ठिकाणी आपण त्या विषयासाठी, जो करिअरसाठी तुम्ही ध्यास धरून चालतात, त्याच्यासाठी तुम्ही उपलब्ध आहात हे तुम्ही त्या कृतीतूनही दाखवून दिल्यात. आपल्या या कामाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. तिमिरातून तेजाकडे या उपक्रमासाठी देखील आमच्या खूप शुभेच्छा राहतील. निश्चित स्वरूपात आपण पुन्हा एकदा भेटू करिअरची दिशा या विशेष मालिकेमध्ये. आजच्या निमित्तानं आपण सत्यवान रेडकर यांच्याशी बातचीत केल्यात. पुढच्या कार्यक्रमामध्ये अन्य व्यक्तीशी आपण बातचीत करणार आहोत. हा कार्यक्रम कसा वाटतोय हे कॉमेंट्स मध्ये आम्हाला कळवा. निश्चित स्वरूपात करिअरच्या साठी एक चळवळ उभी राहावी हा आमचा एक हेतू आहे. त्या हेतू पूर्ततेसाठी आपण हा कार्यक्रम चालवत आहोत. धन्यवाद. नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत करिअरच्या दिशा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी पालकांना चिंता आहे. आपले पाल्य पुढे जाऊन कोण बनणार, भविष्यात त्यांच्या करिअरची दिशा काय असणार याविषयी पालक व विद्यार्थी त्रस्त आहेत. त्यांच्या यशस्वी आयुष्याची वाट कसे असेल याविषयीची माहिती तज्ञ मार्गदर्शकांकडून देण्याचा आमचा प्रयत्न. नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत करिअरच्या दिशा.